मंडळी, खासदार संजय दिना पाटील यांना एक गोष्ट स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे। लोकशाहीत प्रश्न विचारणं पत्रकारांचा अधिकार आहे आणि तुम्हाला तो गुन्हा वाटत असेल तर हो, आम्ही गुन्हेगार आहोत। आम्ही त्याची शिक्षा म्हणून तुम्ही जर आम्हाला मारून टाकणार असाल तर काही हरकत नाही। आम्ही मरायलाही तयार आहोत, पण आम्ही नेभळत नाहीयेत। कॅमेरा बंद कर, नाहीतर विसरून जाईन मी खासदार आहे। तुम्ही परत आलात तर मारून टाकेन। या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना वापरलेली ही भाषा कुठल्या गाव गुंडाची नाही, गल्ली बोळातल्या एखाद्या टपोरीची नाही, किंवा एखाद्या आडगाव बुद्रुक मधल्या पानटपरीवरच्या टग्याची नाही। ही भाषा पवित्र अशा संसदेत बसणाऱ्या एका लोकप्रतिनिधीची आहे आणि ही भाषा ऐकून संसदेच्या भिंतींची मान आज शर्मेनं खाली गेली असेल। पण खासदार साहेब, तुमचं अगदी खरं आहे। शेवटी सत्तेची कवच कुंडलं आणि पोलिसांचं संरक्षण तुमच्या सोबत आहे। तुम्ही पत्रकारच काय, कुणाचेही मुर्दे पाडू शकता, ते सहज पचवू शकता। 50-50 हजाराची नोकरी करणारा पत्रकार 5-5 खून पचवलेल्या खानदानातल्या कर्तबगार वारशाला प्रश्न विचारतो आणि तरी तुम्ही मारून टाकण्याची फक्त धमकी देता। हा खरं तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे। बॉम्ब टाकून मारण्याची भाषा करणाऱ्या माणसाला पत्रकारांनी कायदा, सुव्यवस्था, लोकशाहीची आठवण करून देणं हा आत्मघात आहे। कारण आजवर तुमच्या वाट्याला जो कोणी गेला त्याला तुम्ही एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवता किंवा स्मशानात पाठवता अशी ख्याती आहे। अशा थोर माणसाला प्रश्न विचारणं त्याला आत्मघातच म्हणावं लागेल ना। खरं तर पत्रकारांनी तुमची आरती गायला पाहिजे, आरती। 5 लोकांचे खून पाडल्याच्या पराक्रमाचा महिमा जगाला सांगून एखादं विशेष शौर्य पदक देण्याची आम्ही पत्रकारांनी मागणी केली पाहिजे, मागणी। बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करू देण्याची जी ताकद ठेवणाऱ्या खासदाराला भारतात बॉम्बमॅनची उपाधी बहाल केली पाहिजे। पोलिसांसमोर उभं राहून तुम्ही पत्रकारांना मारून टाकण्याची धमकी देता आणि पोलीस तुमच्या खासदारकीच्या तेजापुढे नतमस्तक होऊन शांतपणे उभे राहून ऐकतात फक्त, अजून कारवाई नाही। हे जर कुठल्या पत्रकाराने केलं असतं तर लोकशाहीचा यापेक्षा सुंदर सोहळा कुठला असू शकतो। सरकारने तुमच्या संरक्षणासाठी पोलीस दिले, पण तुमच्यापासून आमचं संरक्षण कोण करेल, जनतेचं संरक्षण कोण करेल, हा सवाल आहे। खरं तर आम्ही पत्रकारांनी जनतेला तुमचा महिमा सांगितला पाहिजे की जर तुम्हाला पाणी मिळालं नाही, रस्ते खराब झाले किंवा तुम्हाला अडचण आली तर चुकून खासदार साहेबांकडे जायचं नाही, प्रश्न विचारायचा नाही। कारण प्रश्न विचारणाऱ्याला एकतर हॉस्पिटलमध्ये जागा असते किंवा स्मशानात। उपहास सोडा, पण महाराष्ट्राचं राजकारण आता उत्तर प्रदेश आणि बिहार सारखं बाहुबलींच्या वळणावर चाललंय। हा धोका आहे। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो। प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात, मतदारसंघात बाहुबली निर्माण होत आहेत, ज्यांना प्रश्न नको आहेत। प्रश्न विचारणारे पत्रकार तर नकोच नको आहेत, त्यांना हवे आहेत फक्त लष्करे होयबा आणि जी 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 हुजूर करणारी जनता। पण या बाहुबलींना आज सांगणं गरजेचं आहे, खासदार पद हा सन्मान आहे, गुंडगिरीचा परवाना नाहीये, लायसन नाहीये। सत्ता ही जबाबदारी आहे आणि ती दहशत माजवण्याचं शस्त्र नाहीये। तुम्ही ते विसरत असाल तर त्याची आठवण करून देणं पत्रकार म्हणून आमचं काम आहे, स्मशानात गेलो तरी। त्यामुळे आज या सगळ्या मुद्द्याची चर्चा करणं गरजेचं आहे। या सगळ्या मुद्द्याची चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या ॲडव्होकेट रोहिणीताई खडसे आहेत आपल्या सोबत। ताई, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत काँग्रेसचे नेते या चर्चेत सहभागी झालेले आहेत, प्रशांतजी जगताप। प्रशांतजी, तुमचंही स्वागत आहे। आपल्या सोबत शिवसेना पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत। डॉक्टर, तुमचंही स्वागत आहे। आणि आपल्या सोबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तुमचं सुद्धा स्वागत आहे। आणि तुम्ही प्रकारांचे प्रतिनिधी म्हणून आहात। मी माझ्या जीवनात आज तुम्ही
म्हणून आज भाषाबद्दल काय, हे का घडतंय, हे कुठून येतंय, ही मगरुरी कशाची आहे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. विलास, सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम पत्रकाराच्या वतीनं संजय दिना पाटील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत. खरं म्हणजे ही भाषा एखाद्या गुंड व्यक्तीला शोभेल अशी आहे. ते स्वतःला खासदार समजतात, खासदार आहेत, परंतु त्यांनी पत्रकारांच्या संदर्भात जी भाषा वापरलेली आहे ती अत्यंत निंदनीय, निषेधार्ह आणि सभ्य माणसाला किंवा सभ्य समाजामध्ये ती न शोभणारी अशी भाषा आहे. ही जी मगरुरी त्यांच्यामध्ये आलेली आहे, ते मला वाटतं हे सत्तेचा माज आहे. तर हा माज उतरण्याची धमक महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातील पत्रकार गप्प बसणार नाहीत. आपण सुरुवातीला असं सांगितलं की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, तर माझी मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. परंतु त्यांना असं वाटतं की आपण सत्तेचे पाईक आहोत, सत्तेमध्ये आहोत, त्यामुळे आपलं कोणी काही करणार नाही. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की महाडमध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये महाड मधल्या पत्रकारांनी आज एसपींना जाऊन पत्र दिलेले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली आहे. सो मोठं पोलीस गुन्हा दाखल करतील असं मला वाटत नाही, परंतु एखादी तक्रार आल्यानंतर देखील गुन्हा दाखल होईल का नाही याच्याबद्दल शंका आहे. आणि उद्या आम्ही महाराष्ट्रातल्या संपूर्ण तालुके आणि जिल्ह्यामध्ये एसपींना आणि कलेक्टरांना पत्र देऊन या माणसाच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करावेत अशी आम्ही मागणी करणार आहोत. त्यांनी माफी वगैरे मागतील ते असं मला वाटत नाही, की ते अत्यंत मगरूर आहेत आणि त्यांची भाषा आणि त्यांची जी बॉडी लँग्वेज काल दिसत होती किंवा आज दिसत होती ती त्यांच्या स्वभावानुसार आहे. परंतु महाराष्ट्रातले पत्रकार ही सगळी दादागिरी, ही सगळी सत्तेची मस्ती यापुढे खपून घेणार नाहीत असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो. नक्कीच सर, धन्यवाद. आणि आज एकत्रितपणे सगळ्या पत्रकारांचा हा आवाज तर बुलंद होतोय, पण आपण हेही मान्य केलं पाहिजे की आज पत्रकारांच्या बाजूनं त्यांचा आवाज जिवंत राहिला पाहिजे. याच्यासाठी अनेक सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, अशी मंडळी, सामान्य माणसं सुद्धा मी आज बघतोय. दररोज आम्ही जेव्हा हा प्रश्न टाकतो त्याला ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो त्याच्या कितीतरी पटीनं आज या सगळ्याबद्दलचा रोष लोकांनी व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचे सुद्धा मनापासून आभार की तुम्ही आज पत्रकारांच्या बाजूने उभं राहिलात. तुम्ही बाजूने उभं राहिलात तर आम्हाला लढण्याचं बळ येईल, नाहीतर नाही येणार आहे. सुषमाताई आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, सुरवंटाचा फुलपाखरू व्हावं तशा पद्धतीनं एका दिवसात असं काय झालं, एवढी ही भाषा कशी काय बदलली, हा सवाल आज सगळ्यांच्या मनात आहे. आणि उद्देश काय असू शकतो आणि त्याच्या मागची मानसिकता काय असू शकते? संजय दिना असतील किंवा हे एकूण जे सगळे गुंडागर्दी करणारे लोक आहेत, हे लोक जोपर्यंत आमच्या सोबत आमच्या पक्षात होते तोपर्यंत एक शिस्त होती, एक वळिंबा होता की आपण काही बोललो तर आपल्याला पक्षप्रमुख झापतील का, पक्षप्रमुख जाब विचारतील का. मला दुपारची एक प्रतिक्रिया मी नक्की अधोरेखित केली पाहिजे, ती मला वाटते जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया होती की जर आमच्या पक्षात कोणी बोललं असतं तर पवार साहेबांनी आम्हाला 5व्या मिनिटाला फोन केला असता. हेच माझ्या पक्षातही होतं की एखाद्याचं जर चुकलं तर लगेच पक्षप्रमुखांचा फोन येतो. परंतु जिथे या सगळ्यांचे म्होरके म्हणून वावरणारेच त्यांना पाठीशी घालत असतात आणि त्यांना याचं गम्य वाटत नाही. वाईट काय माहितीये का, की एवढं झाल्यावर सुद्धा संजय दिनाला पाठीशी घालण्यासाठी जी तत्परता दाखवली गेली, त्यांना अजिबात याचं वैषम्य वाटलं नाही, एका शब्दाने त्याची दिलगिरी व्यक्त करावीशी वाटली नाही, हे जास्त गंभीर आहे. बाकी संजय दिनाचा जो माज आहे तो या 3 दिवसातला आहे. कारण 3 दिवस आधी म्हणजे वाय+ सुरक्षा मिळण्याच्या आधी जर संजय दिनाची जर भाषा बघितली, नाही हो साहेब मी कुठं जाणार आहे, मी साहेबांच्या सोबत आहे, मी इथेच आहे. जोपर्यंत वाय+ सुरक्षा येत नाही तोपर्यंत संजय दिना एक वेळकाढूपणा करतात आणि अचानक तो सत्तेचा कैफ, तो उन्माद, तो उन्मत्तपणा त्यांच्या अंगी इतका यायला लागतो की ते लोकांना जिवे मारण्याची धमकी देतात. हाईट किस्सा असा आहे या सगळ्यांमध्ये की या राज्यामध्ये सध्या मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, पेपर विद्यार्थ्यांचे सुरक्षित नाहीत. हे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्यांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देतात आणि ही सगळी माहिती पोहोचवणारे पत्रकार सुद्धा सुरक्षित नाही. मग गृहमंत्री असणारी व्यक्ती नेमकी काय करत आहे? कारण संजय दिनाने फक्त आणि फक्त पत्रकारांनाच धमक्या दिल्या नाही, तर संजय दिनाने काय केलं की कोण एसपी आहे त्याला सांगा, कमिशनरला सांगा, मोजत नाही मी, भीत नाही मी. याचा अर्थ
गृह खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही जुमानत नाही, हा जो बेदरकारपणा आहे आणि त्या खात्याचे पालक असणारे गृहमंत्री देवेंद्रजी यावर म्हणतायत की मला याची माहिती घ्यावी लागेल. एरवी ज्या देवेंद्रजींना जरा कुठे खुट्ट झालं की अर्ध्या 1 मिनिटाच्या आत अगदी ते सभागृहात बसले असले तर त्या ठिकाणी सगळी माहिती मिळते. त्यांना हा वेळकाढूपणा करावा लागतो. ही देवेंद्रजींची अपरिहार्यता आहे की या सगळ्या लोकांचा उन्माद अगदी विकोपाला गेलेला आहे. ठीक आहे. आणि हा इतका उन्माद का? कशासाठी? पैसा? सत्ता? ज्या स्वायत्त यंत्रणा कालपर्यंत तुमची एक एफ-आय-आर घ्यायला तयार नव्हत्या, त्या स्वायत्त यंत्रणा आज तुमच्या समोर हात जोडून उभ्या आहेत म्हणून पोलिसांच्या समोर तो माज येतो आणि त्या माजात ते बोलत राहतात आणि गोळ्या घालण्याची भाषा करतात, आई बहिणीवरनं शिवीगाळ करतात. मला वाटतंय संजय दिनाने आज त्याच्या बदललेल्या नेतृत्वाचे आणि आपण ज्या कुटुंबात राहतो जन्मदात्या आई वडिलांचे हे सगळेच संस्कार उभ्या महाराष्ट्राला दाखवलेले आहेत. प्रशांतजी, मुद्दा हा आहे की जेव्हा पत्रकार आहे तो त्याचं काम करत असतो, तो त्याची एक जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडत असताना तो अनेकांची आशा सुद्धा आहे. लोक जेव्हा टीव्हीच्या स्क्रीनवर आमच्याकडे बघतात तेव्हा मला त्याची जाणीव असते की त्या असंख्य लोकांची एक अपेक्षा आणि भावना इथपर्यंत जोडलेली आहे की आम्ही किमान सामान्य माणसाशी जोडले गेलेलो असलं पाहिजे. त्याच्या मनात आहे ते आम्ही विचारलं पाहिजे, बेधडकपणे विचारलं पाहिजे. पण या विचारणाऱ्यांचा आवाज बंद करा. त्यांना प्रश्न विचारता कामा नये. प्रश्नाची एवढी भीती का, हा सवाल आहे. मुळात विषय असा आहे की आम्ही सगळीच राजकीय मंडळी, ती सत्तेतली असू किंवा विरोधी पक्षातली असू, आम्हाला कुठल्याही प्रकारची विशेष कवच कुंडलं नाही. आम्ही आमच्या राजकीय जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये या ठिकाणी जबाबदारीने स्वइच्छेने आलेलो आहे. त्याच्यामुळे पत्रकार असतील किंवा या ठिकाणी सर्वसामान्य जनता असेल किंवा समाजातला कुठलाही अंग असेल, या प्रत्येकाला आम्हाला जाब विचारण्याचा, आमच्यावर टीका करण्याचा, आमच्यावर आरोप करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. कारण की आम्ही जनतेला आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अर्थात पत्रकार बांधवांना किंवा एकूणच मीडियाला आम्ही जबाबदार आहोत. त्याच्यामुळे संजय दिना पाटलांनी जे काही त्यांचे अवगुण दाखवलेले आहेत ते निश्चित या ठिकाणी या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक संस्कृतीला मान खाली घालायला लावणार आहेत. कारण की या महाराष्ट्राने देशाला खूप मोठे नेते दिले, खूप मोठे विचारवंत दिलेत, असं आमचं स्पष्ट मत आहे. पण हा बदललेला महाराष्ट्र, हा नरेंद्रभाईंचा नवा महाराष्ट्र, नवा भारत आहे आणि हा देवाभाऊंचा नवा महाराष्ट्र आहे असं माझ्या सरकारला वाटतं. त्याचं कारण आहे ही सत्याची मगरुरी. पोलीस बंदोबस्तामध्ये ही खुलेआम चाललेली गुंडगिरी आहे असं आमच्या सरकारला वाटतं. कारण की ज्या पद्धतीने पत्रकारांना ही भाषा केली जाते, कुठेही माझ्यावर गुन्हा दाखल होणार नाही, मला कुठल्या प्रकारची अटक होणार नाही. आणि त्याही पलीकडे म्हणजे देवेंद्रजी फडणवीस जे या राज्याचे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री आहेत ते किंवा उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे मला कुठल्या प्रकारची समज येणार नाही, हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळं त्याच्यातून निघालेली ही दरपोक्ती आहे किंवा त्याच्यातून निघालेला ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं माझ्या सरकारला वाटतं. खरं तर अशा फुसक्या धमक्यांना घाबरण्याचं काही कारण नाही, त्याला फार महत्त्व द्यायची काय आवश्यकता नाही आहे. पण तरीही रोहिणीताई मला सांगा की जेव्हा सामान्य माणूस सुद्धा किंवा कुणीही एकमेकांना अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी देतो तेव्हा ते कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा आहे. जर पोलिसांच्या समोर ह्या अशा प्रकारच्या गुन्हे दिल्या त्याचा रेकॉर्ड प्रूफ आहे, तोंडी नाही आहे, रेकॉर्ड प्रूफ आहे, ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे, हे सगळं आहे. अशा वेळी गुन्हा दाखल होऊ शकतो, करायला हवा. भारतामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो काही दुरुपयोग आजकालचे सत्ताधारी पक्षातली लोक करताना दिसत आहेत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज पोलीस यंत्रणांच्या समोर शिवीगाळ करण्यात आली, महिलांच्या वरून पण देखील घाणेरड्या शिवीगाळ करण्यात आली. म्हणजे तो व्हिडिओ ऐकताना देखील प्रत्येक महिलेची मान शरमेने खाली गेली असेल. महाराष्ट्रातलं इतकं ते घाण वक्तव्य सगळं तिथे आपण ऐकलेत. आज आपण बघतोय लोकशाहीमध्ये काम करत असताना नक्की मला असं वाटतं की पोलीस यंत्रणेने स्वतःहून जाऊन तिथे आज गुन्हा नोंद करणं गरजेचा होता. एकतर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या आपल्याकडनं एक वेगळ्या अपेक्षा असतात, आपल्याला लोक आदर्श मानत असतात, आपले फॉलोअर्स आपल्याकडनं शिकत असतात. अशा वेळेस लोकप्रतिनिधींनी स्वतःचं एक वेगळं व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व जगासमोर आणायला हवं. आणि अशा वेळेस जर शिवीगाळ करणारं व्यक्तिमत्व किंवा एखादा
खासदार तिथे लोकांना दिसत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने त्यातनं काय धडा घ्यावा? आणि तशी सत्तेची मगरुरी किंवा सत्तेचा माज हा काही आज नवीन आपण बघितलेला असा नाहीये. ह्याच्या आधी आमदार संजय गायकवाड यांनीही ती सत्तेची मगरुरी दाखवलीच होती. संतोष बांगर हे अजून एक नाव घेता येईल. सूरज चव्हाण हे अजून एक नाव घेता येईल. अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील की त्यांनी सत्तेची मगरुरी ही वारंवार दाखवलेली आहे. पण त्यांच्यावर कुणावरही काहीही कारवाई होताना आपण बघितली नाही. आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधीच हे टीव्हीवरती आपण बघतोय की एकमेकांना मारहाण करतायत, शिवीगाळ करतायत, मारून टाकण्याच्या गोष्टी करतायत, त्यांच्यावर काही होत नाहीये. सरळ सरळ पोलीस यंत्रणेला चॅलेंज केलं जातं की तुम्हाला वाटेल त्याला सांगा, आमचं काही होत नाही. एवढं सगळं सांगितलं जात असतानाही त्यांच्यावर जेव्हा कारवाई होत नाही, तेव्हा यांचे समर्थक महिलांवरती अत्याचार करणारच, महिलांचा रेप करणारच, गुंडागिरी करणारच, रेप झाला तिथे मर्डर करणारच. कारण जिथे नेतेच असे आहेत, त्यांचे कार्यकर्त्यांकडनं आपण दुसरी काय अपेक्षा करणार हो? शेवटी महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी असले हे जे सत्तेचे मुजोर म्हणावे, खासदार, आमदार जे आज आपण बघतो आहेत, हे महाराष्ट्राचं संपूर्ण जो एक आगळं वेगळं आपल्या महाराष्ट्राचं अस्तित्व आहे किंवा आपल्याला परंपरा राहिलेली याची नक्कीच नामुष्की आहे. खरं लोकसभेमध्ये किंवा संसदेमध्ये आपण बघितलेले आहेत अनेक महाराष्ट्रातल्या लोकांनी तिथे जाऊन आपला प्रभाव तिथे मांडलेला आहे, जिथे त्याच्यामध्ये अनेकांची खरंय. नावं घेता येतील आपल्याला. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून किंवा शरद पवार साहेब असतील, गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजन साहेब असतील, अशी कितीतरी आपल्याला नावं घेता येतील की ते आदर्श म्हणून ते आपल्याला आज आपण लोक त्यांच्याकडे बघतायत. त्यांच्याकडनं अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्यात. आणि आजचे खासदार आपण जर बघितले की यांना सत्तेची किती मगरुरी आहे की ते सरळ सरळ जर मारून टाकण्याच्या धमक्या देत असतील, तर मला अपेक्षित आहे की याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सरळ सरळ यांच्यावर गुन्हा नोंद करायला हवा. अन्यथा हा महाराष्ट्रातल्या जनतेला चुकीचा मेसेज जाईल आणि तो जाऊ द्यायचा नसेल. गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर कारवाई होणं अपेक्षित आहे. खरंय. जर इथं पत्रकारच सुरक्षित नसेल, त्याला संरक्षण नसेल, तर सामान्य माणसाचं काय हा प्रश्न इथं निर्माण होऊ शकतो. आणि मग प्रश्न कोणी विचारायचा? डॉक्टर साहेब, मी तुमच्याकडे येतोय. कदाचित अशाच पद्धतीनं जर बोलायला लागले तर मला बडे मुद्दे चिलखत घालून करावं लागेल, बुलेट प्रूफ जॅकेट घ्यावं लागेल. कदाचित माझ्या मागे सुद्धा लोक प्रत्येक पत्रकाराच्या मागे असं बॉडीगार्ड वगैरे आणि हे संरक्षणाच्या माध्यमातून मग मी विचारू का आता प्रश्न, असं करून करावं लागेल. आम्ही लोकशाहीत हे कमावलं? या माणसावर तुम्ही कारवाई करणार आहात की नाही? विलासजी, सगळ्यात प्रथम आमच्या पक्षाचे खासदार संजय दिनामामा पाटलांच्या वक्तव्याचं जे वक्तव्य पत्रकारांवर केलं ते अत्यंत चुकीचं वक्तव्य त्यांच्याकडून घडलं. त्याच्याबद्दल त्यांनी सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे पण दिलगिरी व्यक्त केली, आमच्याकडे पण केली. मी आमच्या पक्षातर्फे महाराष्ट्रापर्यंत काय आली नाही सर अजून? महाराष्ट्रापर्यंत काय आली नाही, आमच्यापर्यंत काय आली नाही अजून. विलासजी, येईल. महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांचं, माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी आपल्या सगळ्यांची हात जोडून माफी मागतो की जे काही घडलं ते चुकीचं आहे आणि असं घडायला नको होतं. पण ते दुर्दैवाने ते घडलेलं आहे आणि त्याची माफी मागणं हे माझं पहिलं काम. नाही सर, तुम्ही माफी कशाला मागताय हो? तुमचं काय त्याच्यामध्ये? तुम्ही रोज येता, तुम्ही रोज बोलता, आजपर्यंत तुमचा शब्द कधी इकडचा इकडे जात नाही हो. नाही विलासजी, काय आहे की तुम्ही पण सत्तेत आहात, तुम्हाला पण सत्तेची कवच कुंडल आहे. नाही, आहेत ना, सत्तेची कवच कुंडल आहेत. मला आता जस्ट फक्त ह्याच मुद्द्यावर मला बोलायचं आहे की आता सांगण्यात आलं की बाबा ते 3 दिवसापूर्वी वेगळी भाषा वापरत होते, आता एका दिवसात वेगळी भाषा वापरली. कारण 3 दिवसापूर्वी त्यावेळी हा प्रकार नव्हता. कारण जे उभाटाचे जे संजय राऊत आहेत, त्या संजय राऊतांची भाषा, अरविंद सावंतांची भाषा ही संजय दिनामामा पाटलांबद्दल तशी भाषा नव्हती. जी भाषा संजय राऊतांकडून आली, ही भाषा ज्यावेळी यायला लागली की घरात घुसून मारा, घरात त्यांना तुडवा, त्यांची घरं फोडा, आत घुसा, मी इकडे बसलोय, वेगवेगळ्या शिव्या पत्रकारांसमोर देण्यात आल्या. हा जो कारभार सगळा चालू होता
त्याच्यानंतर मग त्या संजय राऊतांचं काय करायचं ते तुम्ही तुमच्या पक्षीय पातळीवर करा ना. सॉफ्ट टार्गेट बरोबर आहे. पत्रकार कशासाठी, पत्रकारांशिवाय बरोबर आहे. कशासाठी? संजय नाही, राऊतांनी विलास- तुम्हाला हे केलं म्हणून तुम्ही पत्रकारांशिवाय हे काय लॉजिक आहे महाराष्ट्राच्या समोर? नाही, पहिली गोष्ट की हे लॉजिक मी सांगत नाहीये. मी हम्म. फक्त तुम्हाला तो मुद्दा सांगितला की जे बोलण्यात आलं की सत्तेत आल्यावर असं काही झालं, तर असा काही प्रकार नाही. कारण त्याच्या आधी असं होत नव्हतं. जो प्रकार घडत होता विरोधकांकडून, जी खालची पातळी गाठली जात होती, त्या कुठच्या तरी पातळीचा हा संदर्भ असला पाहिजे असं माझं मत आहे. हे माझं मत आहे. ठीक आहे, मी त्याच्याबद्दल निजामा विचारतो, पाटलांचा. मी त्याच्याबद्दल विचारतो. मला त्याच विषयाबद्दल मी सुषमाताईंना विचारतो. सुषमाताई, ठीक आहे, आम्ही त्यांना प्रश्न विचारलाच पाहिजे, आमचा तो अधिकार आहे. त्यांनी कितीही धमक्या देऊ द्यात आणि काय करायचं ते करू द्यात, प्रश्न तो नाही. पण संजय राऊत यांची जी भूमिका गेल्या काही दिवसातली आहे, ते एक पत्रकार आहेत. पत्रकार असताना सुद्धा त्यांना सुद्धा काही गोष्टी माहिती आहेत की आपण काय बोललं पाहिजे, आपले संस्कार काय आहेत. जाहीरपणे एक महिला घरी टीव्ही बघत असते लाईव्ह, अशा पद्धतीनं तुम्ही शब्दप्रयोग, कुठले शब्द साठा त्यांच्याकडे भरपूर आहे, शिव्या द्यायची काय गरज आहे तुमच्याकडे एवढा साठा असताना? हे चुकीचं नाहीये का? आणि तुम्ही चुकीला चूक म्हणणार आहेत की नाही? नाही, मी दोन गोष्टींची जरा स्पष्टता आणली पाहिजे. हम्म. ही चर्चा संजय दिनाने जी पत्रकारांच्या बद्दल अर्वाच्य भाषा वापरली, आई बहिणीवरून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, मी 5 खून केलेले आहेत, 5 पचवलेले आहेत वगैरे, हे जी काही सगळ्या टिमक्या वाजवलेल्या आहेत, त्या संदर्भाने ही चर्चा आहे. आता राहिला प्रश्न राऊत साहेबांनी काय भाषा वापरली ती. मला असं वाटतं की शिवसेनेची एक जी मांडणी आहे आणि संजय राऊतांच्या भाषेचा संजय दिनांना आक्षेप कधीपासून वाटायला लागला बरं? जेव्हा संजय राऊतांच्या प्रचार सभा तुम्हाला हव्या होत्या आणि तुमच्या प्रचार सभेतून संजय राऊतांनी अगदी समोरच्या काय किरीट सोमय्याच्यासाठी व्हिडिओ स्पेशालिस्ट वगैरे म्हटलं होतं, तेव्हा तर तुम्हाला गुदगुल्या होत होत्या, तेव्हा तुम्हाला निवडून येत होतं, तेव्हा संजय राऊत तुम्हाला चांगले वाटले. ज्या पक्षाने तुम्हाला निवडून दिलं त्या पक्षाच्या जीवावर तुम्ही मोठे झालात, त्या पक्षाच्या संबंधाने तुम्ही जर त्यांना वेड्यात काढत असाल तर तुम्हाला जाब विचारायचा अधिकार त्या पक्षाच्या नेत्याला, ज्या नेत्याने तुमची उमेदवारी देण्यात शिव्या कशाला द्यायच्या? माझं म्हणणं आहे ताई, शिव्या कशाला द्यायच्या? हे बघा ताई, मला अजून एक आक्षेप आहे संजय राऊतांच्या बद्दल. ते जर असते तर मी त्यांना पण विचारलं असतं. ते म्हणतात की हे कट करायचं नाही. तुम्ही संपादक आहात, तुम्ही एखाद्या चॅनलला कसं काय सांगू शकता कट करायचं नाही, काय करायचं ते पण एक संपादक आहेत. ऐका, मला पूर्ण करू द्या. हा, पण संजय राऊतजींनी पत्रकारांना जीवे मारून टाकतो म्हटलं नाही, पत्रकारांच्या आई बहिणीवर शिवी दिली नाही. संजय राऊतांनी पत्रकारांवर बॉम्ब टाकायची भाषा केली नाही. संजय राऊतांनी पत्रकारांना सांगितलं नाही की अरे मी 5 खून केलेत, मी 5 खून पचवलेले आहेत. संजय राऊत यांनी एका रात्रीतनं भाषा बदललेली नाहीये. संजय दिना हा माणूस जर पत्रकारांना मी जीव घेईल, मी कुठेतरी गोळी घालेन, मी हे करेल, माझ्या इकडे बोट घालू नका, तिकडे बोट घालू नका, इतकी गलिच्छ आणि अर्वाच्य भाषा जी पत्रकारांच्या बद्दल वापरली, अशी भाषा पण ताई माझा आज दोघांना एक प्रश्न, असे लोक बॉम्ब ठेवणारे, बॉम्ब टाकणारे, बॉम्ब टाकणारे, 5-5 खून पचवणारे, 5-5 खून पचवणारे, स्वतः सांगणारे, मारलं म्हणणारे, हे एवढं घाण बोलणारे हे लोक लागतात राजकारण्यांना कशाला? कधी तुमच्यात होते कालपर्यंत, ते तुम्हाला गोड होते, आता त्यांना गोड झाले. हा, बोला डॉक्टर साहेब, बोला. माझं स्पष्ट मत आहे. हा, तुम्ही बोला. जो प्रश्न विचारला होता, हा, तुम्ही जो प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर की संजय राऊत यांनी चुकीचं बोलले की नाही, त्याचं उत्तर ते उबाटाचे प्रवक्ते देऊ शकत नाहीत. कारण ते जगाने बघितलं ना, 3 दिवस तेच चाललेलं की घरात घुसून मारू, आम्ही घरात येतो, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. आता सुषमाताई पण त्याच बोलत होत्या की मी निशस्त्र येते, तुमच्यात किती दम आहे तो बघू द्या, तुमच्या दिवाणखान्यात येते, तुमच्या घरात येते. आता कोणी कोणाच्या दिवाणखान्यात जायचं, कोणी कोणाच्या घरात जायचं, काय भाषा आपण वापरतो? नाही, ही भाषा एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषेचा जो स्तर आहे, माझं म्हणणं आहे आपली मराठी भाषा एवढी समृद्ध आहे ना की सहज बोलताना, आता मी सुद्धा माझा जो राग आहे, संताप आहे व्यक्त करण्यासाठी अनेक शब्द वापरले. मराठी भाषा एवढी समृद्ध आहे, आपल्याला लगेच शिवायची गरज पडता कामा नये.
लगेच नाही, शिवाय नाही, वर नाही. येता कामा नये असं माझं म्हणणं आहे. पण हा. विलास शिव्या देऊन शिव्या देऊन की मी हे शिव्या देतोय, मी शिव्या देतोय, हे तुम्ही घ्या, हे लिहून ठीक आहे. घ्या. पण देशमुख सर विलास जर त्यांचा राग विलास. संजय राऊतांवर आहे तर पत्रकारांना शिव्या देणं सॉफ्ट टार्गेट आहे का? काय करणार आहे तो नाही, गुण नाही, धरणारा माणूस? हे विलास, पत्रकार विलास. आपलं काय वाकडं करणार आहेत? चला ह्यांना द्या शिव्या, ह्यांना मारून टाका, धमकी द्या. सॉफ्ट टार्गेट आहे का पत्रकार? नाही विलास, दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की राजू वाघमारे हा विषय डायव्हर्ट करतायत. संजय राऊत काय बोलतायत, कसं बोलतायत हा एक वेगळा विषय, त्याच्यावर आपण वेगळी हो चर्चा हो करू. हो. नाही परंतु हा. आज आपली जी चर्चा चालू आहे ती संजय दिनानी जी पत्रकारांना धमक्या दिलेल्या आहेत त्या संदर्भात आपली ती चर्चा चालू आहे. हो. आणि संजय दिना यांनी राजू वाघमारेची माफी मागितली, आणखी कोणाची माफी मागितली, हा काही यांनी आमचं समाधान होणार आहे का? धमक्या त्यांची माफी पत्रकारांना मागितली दिलेली का? माफी त्यांची मागितली म्हणे. आता काय कमाल आहे या त्यांनी- ऐका महाराष्ट्रामध्ये? हा. एक मुद्दा आहे का, माझी मागणी अशी आहे की त्यांनी राजू वाघमारेची माफी मागितली तर मागू द्या, तो काही मुद्दा नाही. परंतु माझी मागणी अशी आहे की उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पत्रकारांची माफी मागितली पाहिजे. याचं मी एक उदाहरण सांगतो. त्यावेळेस अजितदादा पवार यांनी पत्रकारांना शिव्या दिल्या होत्या. नांदेडच्या एका पत्रकाराला शिवी दिली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या पत्रकारांनी 8 दिवस त्या अजितदादांवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर स्वतः शरद पवार यांनी पुढे येऊन पक्षाचा एक नेता म्हणून त्यांनी पत्रकारांची माफी मागितली. सर तुमचा आवाज येत नाही. मी एक जाताना शेवटची कमेंट. रोहिणीताई हे जे राजकारण आहे, बाहुबली राजकारण, हा डॉक्टर काय म्हणणं आहे तुमचं जरा सांगा, पटकन सांगा. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली प्रमुख म्हणून. कुठे आले ते, कुठे आले? दुपारी येऊ दे ना पत्रकारांसमोर. नाही ते काय बोलले ते लक्षात. त्यांचा डॉक्टर राजू वाघमारे साहेब तो भाग वेगळा होता. त्यांचा मी बाईट तुम्हाला ऐकलेला सांगतो. मी, त्यांचा बाईट ऐकलाय, त्यांचा बाईट ऐकले. ते म्हणाले त्यांनी माझ्याशी बोलताना त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असं ते बोलले. हा असं बोललेलं, त्यांचा बाईट ऐकलाय आम्ही. तो चुकीचं बोलू नका तुम्ही. नाही असं बोललेलं नाहीये ते. अरे मग बरं ठीक आहे, आपण पुन्हा हे नको. रोहिणीताई शेवटची कमेंट तुमची आणि नंतर जगताप सरांची पण घेतो. दोघांनाही थोडा वेळ देतो. या अशा प्रकारच्या गोष्टींना एक प्रकारे थारा मिळू नये यासाठी इथल्या वरिष्ठ नेत्यांची, या महाराष्ट्राचं राजकारण कारभारी जे आहेत ना, या महाराष्ट्राचे कारभारी, त्या कारभाऱ्यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे का? आणि आपापल्या पक्षातल्या ह्या सगळ्या बेताल लोकांना नीट समज देण्याची गरज आहे का? नाहीतर हे महाराष्ट्राचं राजकारण त्यांच्या हातातून जाईल. निश्चितच समज देण्याची गरज आहे. आणि जे डॉक्टर राजूजी बोललेत की संजय राऊत साहेब काय म्हणाले वगैरे हे ते, ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आज महाराष्ट्रातली जनता, हे जे 6 खासदार ज्या पक्षाकडून निवडून आले त्या पक्षाला लाथ मारून दुसऱ्या पक्षाकडे गेलेत ना, त्यांच्या बाबतीत अजून कुठल्या खालच्या स्तराला जाऊन जनता बोलते आहे हे त्यांनी बघावं. आणि तुम्हाला राग येण्याचं काही कारण नाही. तुमचं जर या 6 खासदारांचं असं मत आहे की त्यांनी केलेलं योग्य आहे तर तुम्ही शांततेत उत्तर द्यावं. तुम्ही चिडतायत म्हणजे तुम्हाला हे माहिती आहे की तुम्ही योग्य केलेलं नाही. लोकांचा राग होता म्हणून लोकांनी त्यावेळेस महायुतीला सोडून तुम्हाला निवडून आणलं एका चिन्हावरती. तुम्ही लगेच त्यांना सोडून दुसरीकडे जाता आहेत. लोकांचा रोष आहे. तो लोकांचा रोष तुम्हाला सहन होत नाहीये, तुमची चिडचिड होते, हे साहजिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही पत्रकारांना शिव्या देणार हे योग्य नाही. आज महाराष्ट्रामध्ये आम्हाला तरी सगळ्यांना असं अपेक्षित आहे की जेव्हा तुम्ही संसदेत जातात तेव्हा तुमच्या विचारांचे बाण तिथे सुटायला हवे, ना की तलवारीची भाषा. खरं तर आज तिथं तलवारीची मर्दुमकी भाषा तर तिथं दाखवली पाहिजे सभागृहामध्ये, प्रश्न विचारून जनतेचे, आणि घाम तिथं फोडला पाहिजे. प्रशांतजी जनतेला आणि पत्रकारांना धमक्या देऊन काय होणार नाहीये. माझं सरळ मत आहे की पण प्रशांतजी शेवटची कमेंट. वेळ माझा वेळ संपलेला आहे. या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथरावजी शिंदे असतील किंवा समस्त सगळ्याच या ठिकाणी सत्तेतल्या नका या मंडळींनी आपापल्या नका एकूणच कार्यकर्त्यांना, नेत्यांना, खासदारांना, आमदारांना योग्य ती समज द्यायला हवी. त्याचं कारण आहे की याच्यातून महाराष्ट्राची प्रतिमा बिघडते, महाराष्ट्रातला तरुण बिघडतोय, महाराष्ट्रातला अगदी सरकारी अधिकारी सुद्धा बिघडतोय. कदाचित संजय दिना पाटील जे सांगतात की मी 5-5 खून पचवलेत, त्याच्याचमुळे मुंबईच्या लोकांमध्ये साध्या रागातून एखादा विक्षिप्त माणूस एखादा लहान मुलाचा खून करताना दिसतोय आणि तशा प्रकारचं चुकीचं धाडस करतोय, किंवा महाराष्ट्रातल्या एखाद्या सरकारी
छोट्या एका अधिकाऱ्याच्या घरामध्ये 10-10 कोटी रुपये या ठिकाणी भ्रष्टाचाराचे सापडतात, कारण की तो बघतोय की माझा खासदार विकला जातोय, माझा आमदार विकला जातोय, आणि माझा खासदार जर 5-5 खून करत असेल तर मी का नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्र जर बिघडवायचा नसेल तर अशा एका मंडळींना समज देण्याची गरज आहे, आणि या ठिकाणी चांगली माणसं राजकारणात आणण्याची गरज आता महाराष्ट्राच्या मतदारांच्या हातामध्ये असं मला वाटतं. कारण महाराष्ट्रातल्या सुज्ञ मतदारांनी इथून पुढे आपल्याला कुठला खासदार आणि आमदार हवा आहे याचं कुठेतरी या ठिकाणी आत्मचिंतन करावं, अशा प्रकारची ही वेळ आलेली आहे. ठीक आहे, नक्की आशा करूया की या पुढच्या काळात ही जीभ शस्त्र आहे आणि जनता ती नीट ऐकतीये. त्यामुळे यापुढे बोलताना, व्यक्त होत असताना आपण लोकप्रतिनिधी आहोत याचं भान सुटणार नाही, अशी आशा करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धमक्यांना पत्रकार कधी घाबरलेले नाही आहेत. अनेकांचे जीव गेलेले आहेत. मी तो आकडासुद्धा घेऊन आलो, त्याच्यावर एक वेगळा हे करून. अनेक जण मेलेत, प्रश्न तो नाही. मरतीलही, यापुढेही मरतील, तो मुद्दा नाही आहे. पण या लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार कायम राहिला पाहिजे. तो राहणं लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तो दडपण्याचा कुणाचाही हेतू इथं पूर्ण झाला नाही पाहिजे, एवढं मात्र नक्की. स्मशानात जायची वेळ आली तरी. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण बघा राज्यातल्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. संजय पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे का, हा सवाल आपण विचारला. आज असंख्य कमेंट आल्या, मतं आली. 94% लोक म्हणतात होय, पोलिसांच्या समोर उभं राहून जर जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आशा करूया याची दखल घेतली जाईल आणि गुन्हा दाखल होईल. बडे मुद्देच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.